तुकाराम मुंडेंच्या सावजीच्या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. मात्र या वादावर तुकाराम मुंडे यांनी टू द पॉइंट या मुलाखतीत रोखठोक भाष्य केलंय. तुकाराम त्यांच्या विधानावर ठाम आहेत. सावजी जेवण ऑइली, सॉल्टी, फॅटी असतं असं त्यांचं वक्तव्य आहे. आणि याच मुलाखतीनंतर नागपुरातील सावजी समाजानं नाराजी व्यक्त केलेली आहे. तुकाराम मुंडे यांनी सावजीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नागपुरात त्याचे पडसाद उमटले. आंदोलन सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावरून झालेलं होतं. याबाबत टू द पॉइंट झी24 तासच्या टू द पॉइंट मध्ये झालेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं वक्तव्य केलं. आता आपल्यासोबत हलबा समाजाचे काही लोक आहेत. स्वतः सावजी खाद्यपदार्थ बनवलेले काही व्यावसायिक आहेत. मी सुद्धा ती तुमच्या माध्यमातून जी न्यूजवर बघितलं टू द पॉइंटमध्ये मुंडे साहेबांनी जे म्हटलं, त्यांना अजूनही सावजी ह्या जेवणाबद्दल मी त्या दिवशीच म्हणलं एका सनदी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे वक्तव्य करणं त्यांनी कशाबद्दल केलं हे मला माहिती नाही. पण त्यांनी ज्याबद्दल दिलं सॉल्टी, फॅटी, शुगर, ऑइली हा प्रकारच नाही. त्यात ऑइल तर असतेच, भाजीमध्ये ऑइल असतेच, पण सॉल्टी तुम्हीच सांगा की एखाद्या भाजीमध्ये मीठ जास्त असलं तर आपण खाऊ शकतो का? हा चवेचा विषय, मी त्या दिवशीच बोललो चवेचा विषय आहे. मुंडे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आणि त्यामुळे हा जे सावजी व्यवसाय करतो त्यांच्यावर फार मोठा संकट निर्माण झालेला आहे. आणि मी अपेक्षा करतो की मुंडे साहेबांनी याबद्दल क्षमा मागावी. काय म्हणणं आहे तुझं? जसे की मुंडे साहेबांनी म्हटलेलं आहे की मी आजारी पडेल तर आमच्याकडे जे कंटिन्यू कस्टमर येतात, हप्त्यातून कमीत कमी 3 ते 4 वेळा रिपीट कस्टमर येतात. जर बिमार पडले असते तर त्याही बिमार झाल्या असत्या, तर हे चुकीचे बोलले आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.